संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न झालेलं आहे। बारामती मधल्या सोमेश्वर नगर मधील काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला आणि यावेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आलेला आहे। दरम्यान टाळकरी आणि विणेकरांच्या गजरात संत सोपान काका महाराजांचा रिंगण सोहळा संपन्न झालाय। सोपान काकांची पालखी आज सोमेश्वर नगरातच मुक्कामी असणार आहे आणि या रिंगणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। सोमेश्वर नगर या ठिकाणी संत सोपान काका पालखीचा रिंगण सोहळा पार पडलेला आहे। आपण आता पाहू शकतो की सोपान काकांच्या अश्वाचं पहिलं रिंगण जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सोपान काकांची पालखी ही सासवडवरून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असते आणि आज सोमेश्वर नगर या ठिकाणी हा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडलेला पाहायला मिळतोय। सुरुवातीला अश्व आला आणि अश्वाने पूर्ण रिंगण जे आहे त्याला प्रदक्षिणा मारली आणि नंतर सोपान काकांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि पालखीला प्रदक्षिणा पूर्ण केली। त्यानंतर विणेकरी असतील यांचं रिंगण जे आहे ते पूर्ण झालं। त्यानंतर महिला वारकरी जे आहेत त्या डोक्यावरती तुळस घेऊन या रिंगणामध्ये धावल्या आणि त्यानंतर जे पताका घेऊन वारकरी जे आहेत ते मैदानामध्ये धावले। अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा जो आहे तो सोमेश्वर नगर या ठिकाणी पहिला रिंगण सोहळा पार पडला। यानंतरही संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील यांच्या पालख्यांचे रिंगण सोहळे जे आहेत ते होणार आहेत आणि या रिंगण सोहळ्याची ही अशीच उत्सुकता प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असते आणि आज सोपान काकाचा पहिला रिंगण सोहळा जो आहे तो सोमेश्वर नगर या ठिकाणी पार पडलेला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, सोमेश्वर नगर। संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आमदार रोहित पवार सुद्धा सहभागी झाले होते आणि त्यांनी सोपान काकांच्या पादुकांचं दर्शन घेतलंय। पांडुरंगा चरणी सर्वसामान्य जनतेसाठी जे काय मागायचं ते मागतील अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे।